सन्माननीय व्यासपीठ, क्रांती अग्रणी स्वर्गीय डॉक्टर जी.डी. बापू लाड यांचे कुटुंबीय, विशेषतः आमदार अरुण अण्णा लाड, श्री प्रताप लाड आणि इतर सर्व कुटुंबीय, डॉक्टर जी.डी. बापू लाड विचार आणि कार्यशक्ती या संस्थेचे कार्यकर्ते, इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले डॉक्टर जी.डी. बापू लाड यांचे चाहते, बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम क्रांती अग्रणी स्वर्गीय डॉक्टर जी.डी. बापू लाड यांच्या 103व्या जन्मदिनी त्यांच्या क्रांतिकारी स्मृतीला त्यांच्या या कर्मभूमीमध्ये मी विनम्र अभिवादन करतो। आजच्या या महान मंगल दिवशी मला 23वा क्रांती अग्रणी हा पुरस्कार दिला जातो आहे, हा माझा फार मोठा बहुमान आहे असं मी मानतो। ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी क्रांती अग्रणी डॉक्टर जी.डी. बापू लाड यांची 1942च्या स्वातंत्र्य आंदोलनातील कामगिरी अतुलनीय आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सातारा प्रति सरकारच्या सशस्त्र लढ्याचे कुशल संघटक आणि तुफान सेनेचे फील्ड मार्शल म्हणून सगळ्यांना त्यांची ओळख आहे। आज इथे आल्यानंतर मी त्यांचं अतिशय उत्तम प्रकारे मांडलेलं प्रदर्शन त्याला भेट दिली आणि समजावून घेतलं आणि त्यांच्या सगळ्या आयुष्याबद्दल, रोमहर्षक आयुष्याबद्दल खूप काही मला पाहायला मिळालं। त्याआधी त्याबद्दल वाचलं होतं, परंतु आज त्या स्मारकाला ज्यावेळी मी भेट दिली त्यावेळी मी फार भारावून गेलो। अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केलेलं ते स्मारक आहे। 8 ऑगस्ट 1942ला ज्यावेळी महात्मा गांधींनी क्विट इंडिया, भारत छोडो आंदोलनाची सुरुवात केली आणि प्रत्येक भारतीय नागरिक, स्त्री पुरुषांनी आजपासून आपण स्वतंत्र आहोत असं समजावं अशी घोषणा केली, चले जावची चळवळ सुरू झाली आणि त्यासाठी भारतीयांना करेंगे या मरेंगे असा मंत्र गांधीजींनी दिला। त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याच रात्री मुंबईला ही घोषणा झाली होती गोवालिया टँक मैदानावर आणि त्याच रात्री सगळ्या नेत्यांना पकडण्यात आलं, धरपकड आणि सगळ्या भारतभर दडपशाहीचं थैमान सुरू झालं। पण त्याची प्रतिक्रिया म्हणून ठिकठिकाणी मोर्चे निघाले। 10 ऑगस्ट 1942 रोजी पुण्याला जो मोर्चा निघाला होता, निषेध मोर्चा, त्या निषेध मोर्चात जी.डी. बापू हे सामील झालेले होते आणि त्यासाठी त्यांनी पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयातील आपलं शिक्षण अर्धवट सोडून ते कुंडलला परत आले आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य आंदोलनात ते सहभागी झाले आणि प्रतिसरकारची औपचारिक स्थापना जरी 1943 साली 1 जून 1943 रोजी जरी झाली असली तरी फारच लवकर त्यानंतर हे जे भूमिगत आंदोलन होतं त्याने गनिमी युद्धाचं स्वरूप धारण केलं आणि तासगाव आणि इस्लामपूर या ठिकाणी जे मोर्चे निघाले त्यामध्ये सक्रिय सहभाग जी.डी. बापूंचा होता आणि विशेष म्हणजे तासगावच्या मामलेदार कचेरीवर मोर्चाने ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली खेचला, त्या ठिकाणी तिरंगा फडकवला आणि सर्व अधिकाऱ्यांच्या हॅट टोप्या काढून त्यांना गांधी टोप्या घालण्यात आल्या आणि त्यांच्याकडून आजपासून आम्ही स्वतंत्र भारताचे नोकर आहोत असं वदवून घेतलं। ही महनीय कामगिरी स्वतः जी.डी. बापू लाड यांनी केलेली आहे। ब्रिटिशांनी ज्या पायाभूत सुविधांच्या आधारे सगळ्या देशावर घट्ट पकड ठेवली होती, ती पकड सैल करण्यासाठी प्रति सरकारने मोडतोडीची चळवळ सुरू केली। मग रेल्वे पाडणे, रेल्वे रूळ उखडणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पोस्टाच्या रनर बॅग्स पळवणे, डाक बंगले जाळणे
असे प्रकार सुरू झाले. ब्रिटिश यंत्रणेला खिळखिळे करण्यासाठी हे सगळे प्रकार करण्यात आले. आणि त्यावेळी प्रश्न असा आला की या सशस्त्र आंदोलनाला रसद पुरवण्यासाठी, शस्त्र पुरवण्यासाठी काय करता येईल. आणि ती पुरवण्यासाठी मग मी पाहिलं इथे प्रदर्शनामध्ये की ब्रिटिशांची जी पे स्पेशल ट्रेन होती, त्या ट्रेनवरती ती ट्रेन लुटण्यात आली आणि धुळ्याजवळ चिमठाणा इथे ब्रिटिशांचा त्यावेळचा 5.5 लाख रुपयांचा खजिना या सेनेने लुटला. आणि त्यातूनच पोर्तुगीजांकडून, गोव्याच्या पोर्तुगीज लोकांकडून आधुनिक शस्त्र खरेदी केली आणि तरुणांना लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी इथे कुंडलमध्ये व्यायामशाळा सुरू केली. हजारो युवकांना लष्करी प्रशिक्षण देण्यात आलं. त्यांची बौद्धिक घेऊन स्वातंत्र्य नेमकं कशासाठी आपल्याला हवं आहे याबद्दल त्यांचं प्रबोधन केलं. आणि युवकांना, हे जे युवक होते मी पाहिलं त्या प्रदर्शनात, की त्या तुफान सेनेमध्ये सामील होण्यासाठी अतिशय कठोर असे परीक्षा होती. आणि प्रत्येक तरुणाला हातावरती 100 छडीचे फटके देण्यात येत, पण त्याने हू का चू करता कामा नये. जर त्याने हू का चू केलं तर तो नापास होत असे. आणि अशा कडक एंट्रन्स एक्झाम नंतर तुफान सेनेमध्ये त्यांना भरती करण्यात येईल. आणि त्यांनी प्रचंड मोठी कामगिरी केली. आणि त्यांनी या तुफान सेनेने गावातली गुंडापुंडांची जी बंड होती ती मोडून काढली. दारू गाळणाऱ्या लोकांना पर्यायी उद्योग देण्यात आले. कुळांना जमिनी मिळवून देण्यात आल्या. शेतावर राबणाऱ्या शेतकऱ्यांना जमीनदारांच्या जमिनी वाटून देण्यात आल्या. ही सर्व प्रभावी कामगिरी जी.डी. बापूंच्या नेतृत्वाखाली पार पडलेली आहे. आणि ब्रिटिश लोकांचा, ब्रिटिश धार्जिणे जे लोक होते खबरे, त्यांचा पुरेसा बंदोबस्त करण्यासाठी त्यापैकी काही जणांना पत्री मारण्याची शिक्षा देण्यात आली. हा प्रकार मी पहिल्यांदाच इथे आल्यानंतर पाहिला. त्याबद्दल मी ऐकलं होतं, परंतु इथे आल्यानंतर पूर्ण माहिती मला मिळाली. त्याशिवाय सावकारांची गहाण खतं फाडून गोरगरिबांची सावकारी पाशातून मुक्तता करणे, चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त करणं आणि लोकांच्या संपत्तीचं रक्षण करणं, गाव गुंडांना शासन करून लोकांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबवणं, जमीनदाराकडून होणारा अन्याय थांबवणं, अशी अत्यंत महत्वाची समाजोपयोगी कामं सुद्धा त्यांनी केली आहे. लोकांमध्ये साक्षरता प्रसार करणं, अस्पृश्यता निवारण करणं यासारखे कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. दारूबंदी प्रभावीपणे राबवणे, स्पृश्यता संपवण्यासाठी सामाजिक भोजनाचे कार्यक्रम घेणे आणि महात्मा गांधींच्या पद्धतीनं कमीत कमी खर्चात विवाह करणं हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिलं. आणि ते त्यासाठी अशा अनेक उपक्रमांमध्ये जी.डी. बापू हे अग्रभागी होते. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेचं राजकारण न करता स्वराज्याचं सुराज्य कसं करता येईल त्याचा त्यांनी ध्यास घेतला. आणि आयुष्यभर शेतकरी, कामकरी, गोरगरीब यांच्या न्याय्य हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला. पुरोगामी विचारांची मशाल त्यांनी सतत पेटती ठेवली आणि जातीयता आणि धर्मांधतेला कडाडून विरोध केला. जाती प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी आपल्या गाव पातळीवर संमिश्र वसाहती, सामूहिक भोजन यासारखे कार्यक्रम घेतले. आणि व्यक्तिगत कामापेक्षा समाजाच्या कार्यक्रमांना त्यांनी प्राधान्य दिलं. आपल्या कार्यातून जी.डी. बापूंनी प्रखर समाज निष्ठेचा आदर्श आपल्या समोर ठेवलेला आहे. त्यांच्या या क्रांतिकारी विचारांच्या, स्वातंत्र्य योद्ध्याच्या विचार, आचार आणि कार्यकर्तृत्वाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोचण्याची गरज आहे. आणि म्हणूनच आजच्या त्यांच्या 103व्या जयंतीच्या निमित्तानं मला आग्रहपूर्वक सांगावं असं वाटतं की ही प्रेरणा सगळ्यांना मिळण्यासाठी त्यांच्यावर एक चित्रपट तयार झाला पाहिजे.
आणि त्यांची जी ओळख सगळ्या देशाला सगळ्या जगाला पटली पाहिजे आणि त्यांनी जे आपल्या जीवनात करून दाखवलं, आयुष्यभर त्यांनी जो संघर्ष केला तो सगळ्या समाजापर्यंत अधिक प्रभावीपणे, विशेषतः तरुण पिढीपुढे समाज अतिशय प्रखरपणे आणि तेजस्वीपणे पोहोचवण्यासाठी मला असं वाटतं की फुल लेंथ मूवी ज्याला म्हणतात तसं मूवी तयार झाला पाहिजे, बायोपिक त्यावर तयार झाला पाहिजे असं मला वाटतं. क्रांती अग्रणी स्वर्गीय डॉक्टर जी.डी. बापू लाड यांच्याबद्दल वाचताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे प्रेम होतं तेही मला दिसून आलं आणि आनंदानं माझा ऊर भरून आला. आणि इथे सांगण्यात आलं, हे मला माहित नव्हतं की इथल्या मुख्य चौकाला नाव देताना त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. हे पाहून अगदी मला आनंदाचं भरतं आलं. डॉक्टर जी.डी. बापू लाड यांच्या आत्मकथनातली 2 विधानं त्यांनी जी केलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ती मला अतिशय भावलेली आहे. त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी विशेष रूपानं काही पानं डॉक्टर आंबेडकरांबद्दल लिहिलेली आहेत. त्यातली 2 विधानं मी इथे उद्धृत करणार आहे. एक विधान असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भारतातला दलित वर्ग जमा झाला होता. त्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं, पण त्या स्वातंत्र्यामध्ये भारतातील दलितांना पिढ्यानपिढ्या सामाजिक विषमतेचं, आर्थिक विषमतेचं, शिक्षणापासून वंचित अशा तऱ्हेचं जीवन जगावं लागलं. त्या जीवनापासून स्वातंत्र्यामध्ये मुक्ती मिळाली पाहिजे. मुक्ती देणारं स्वातंत्र्य, मुक्ती देणारी स्वतंत्रता प्रस्थापित झाली पाहिजे. या भूमिकेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्या दलित जनतेचं पाठबळ घेऊन ते उभे राहिले, हे त्यांनी म्हटलेलं आहे. स्वतः क्रांती अग्रणींनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरं त्यांचं एक मला फार भावलेलं विधान आहे डॉक्टर आंबेडकरांच्या बद्दल. ते असं आहे की घटना समितीच्या मसुदा समितीचे चेअरमन म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं काम करून ठेवलं. त्या मसुदा समितीतून दलित मागासलेल्या जनतेसाठी तरतुदी करून ठेवल्या. त्याचा फायदा घटनेचं राज्य सुरू झाल्यानंतर भारतातल्या सामान्य जनतेला, गरीब जनतेला मिळत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पिढ्यानपिढ्या पददलितांना पायदळी तुडवण्याची परंपरा धर्माच्या, सत्तेच्या आणि अधिकाराच्या नावाखाली मालमत्तेचे आपणच मालक आहोत या सगळ्या कारणानं ज्यांना पददलितच ठेवायचं अशा पददलित जनतेला वर येण्याची वाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे मोकळी झाली. हे विधान आहे क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड, स्वर्गीय जी.डी. बापू लाड यांचं. ते म्हणतात ही जी विधानं आहेत स्वर्गीय जी.डी. बापू लाड यांनी केलेली, त्याच मी एक प्रतीक आहे असं मी समजतो. उद्धरली कोटी कोटी कुळं भीमा तुझ्या जन्मामुळे, ही जी डॉक्टर आंबेडकरांची कामगिरी आहे, जी क्रांती सूर्यांनी, जी क्रांती अग्रणींनी आपल्या लेखनातून मांडलेली आहेत, त्याचाच मी एक प्रतीक आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच त्यांच्या विचाराचा जो धागा आहे तो डॉक्टर आंबेडकरांच्या मधून माझ्यापर्यंत आलेला आहे. आणि तो आलेला आहे तो माझ्या बापाच्या माध्यमातून आलेला आहे. कारण माझा जन्म झाला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळी महापरिनिर्वाण झालं त्यावेळी मी फक्त 3 वर्षांचा होतो. पण तो जो वैचारिक वारसा आहे तो माझ्या बापाच्या थ्रू तो माझ्याकडे आलेला आहे. आणि आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक त्याचंच प्रतीक आहे. आणि आज ते पुस्तक 201 एडिशन्स करून ते भारतातलं पहिलं मराठीतून आलेलं पहिलं इंटरनॅशनल बेस्ट सेलर झालेलं आहे. म्हणजे 201 आवृत्त्या मराठीमध्ये आणि 14 भाषांमध्ये ते गेलेलं आहे, देशी आणि विदेशी. कोरियन भाषेमध्ये मराठीपेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेलेल्या आहेत आणि एकूण सगळ्या मिळून 8 लाखापेक्षा जास्त कॉपी विकल्या गेलेल्या आहेत. आणि यानंतरचं दुसरं पुस्तक आहे ते योजने लांब आहे, दूर आहे. या पुस्तकाने ही जी कमाल केलेली आहे त्यातला जो बाप आहे तो बाप
माझा बाप हा मला क्रांती अग्रणी त्यांची आठवण करून देतो. आणि मला आठवतं, आणि त्या इथे आल्यानंतर आणि सगळीकडे गेल्यानंतर तो एक प्रसंग सांगितला जातो. अगदी मी लहान असताना शाळेमध्ये असताना मी कधी बोलत नसे, कारण मला यायची ती फक्त मायबोली यायची. आमच्या घरी बोलली जाणारी बोली भाषा जी नाशिकच्या परिसरात बोलली जाते, अहिराणी सारखी थोडीशी ती आहे, त्या भाषेमध्ये मी बोलत असते. त्यामुळे सगळे लोक हसायला लागायचे. त्यामुळे मी बोलतच नसे. आता कोणालाही खरं वाटत नाही की मी त्यावेळी इतका भिजलेल्या उंदरासारखा मी वर्गामध्ये बसत असते, वर्गात पहिला नंबर असून सुद्धा. त्यानंतर माझी पत्नी म्हणते, त्यानंतर तुम्ही बोलायला सुरुवात केल्यानंतर अजून थांबलेलाच नाही, तुम्ही बोलतच राहिलेला आहात. त्यावेळेचा एक प्रसंग मला मुद्दाम सांगावासा वाटतो, जो सर्वांना सांगण्यासाठी मी आमचा बाप आणि आम्ही लिहिलं. तो प्रसंग असा आहे की माझा ज्यावेळी पहिला नंबर यायला लागला त्यावेळी आमच्या घरी येणारे लोक, तुम्ही कल्पना करू शकता, माझा बाप कधी शाळेत गेला नाही, पण त्याच्यावर पुस्तकावरती आज 4 PhD झालेले आहेत. माझ्या शाळेत कधी न गेलेल्या बापाच्या पुस्तकावर 4 PhD झालेले आहेत आणि 20-25 बाकीच्या MPhil वगैरे झालेले आहेत. तर त्यावेळी आमच्या घरी येणारे लोक कोण कशा प्रकारचे असतील तुम्ही कल्पना करू शकता. कामगार वस्तीत आम्ही राहत होतो, कामगार यायचे किंवा गावाकडचे पाहुणे रावळे यायचे. त्यांना सगळ्यांना माहिती होती की हे पोरगं हुशार आहे, ते काहीतरी होणार आहे. तर सगळे मला विचारायचे, तू मोठेपणी कोण होणार? आमच्या नाशिकच्या भाषेमध्ये ते बोलायचे, तू मोठेपणी कोण होणार? तर त्यावेळी त्या वयातली मुलं जसं गुळमुळीत उत्तर देतात तसं गुळमुळीत उत्तर मी देत असे. एक दिवशी माझ्या मोठ्या भावाने मला विचारलं, काय रे, काय होणार आहे तू? तर मी त्याला सांगितलं, मला असं वाटलं की आपला भाऊ विचारतो आहे, आपण खरं सांगितलं पाहिजे, म्हणून मनातलं मी सांगून टाकलं की मी लेखक होणार आहे. असं म्हटल्यानंतर माझ्या भावाचा चेहरा कडू झाला. अरे 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 याला उपाशी मरायला लागणार, असं त्याला काहीतरी तो बोलला. हे माझा बाप ऐकत होता तिथे बसून. माझा बाप कमी बोलायचा, माझा बाप हातानच जास्त बोलायचा, तो तोंडाने कमीच बोलायचा. त्यांनी मला बोलावलं, अरे विचार, काय रे, कोण होणार आहे तू? माझ्या भावाची प्रतिक्रिया पाहून मी जरा गांगरून गेलो होतो, म्हणून मी काहीतरी गुळमुळीत बोललो. त्यावेळी माझ्या बापानं मला जे सांगितलं ते मला सांगण्यासाठी, सर्वांना सांगण्यासाठी मी आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यावेळी माझा बाप मला म्हणाला, हे पाय, हे लोक तुला सांगतील, तू डॉक्टर व्हय, तू इंजिनियर व्हय, तू बालिस्टर व्हय, पण तू काय या कोणाचं ऐकू नको. तुझ्या मनाला वाटेल ना तेच व्हायचा प्रयत्न कर. माझं एकच म्हणणं आहे, तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये टापला जायला पाहिजे. तुला चोर व्हायचं ना, कोई बात नाही, पण मग असा चोर झाला पाहिजे की समधी दुनिया बोलली पाहिजे, इसको बोलताय चोर. इथे मुद्दा चोर होण्याचा नाही, तुम्ही लक्षात घ्या. इथे मुद्दा असा आहे की तुम्ही काय करता यापेक्षा ते कसं करता, आणि तुम्ही जे करता त्यामध्ये किती उंची गाठता तेच अंतिमता महत्वाचं असतं. सर्च फॉर एक्सलन्स म्हणजे काय, ही शिकवण माझ्या बापानं मला, कधी शाळेत न गेलेल्या बापानं मला दिली होती. तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, त्यानंतर मी जगात अनेक ठिकाणी गेलो आणि फार विद्वानांकडून मला शिकण्याची संधी मिळाली, परंतु माझ्या बापानं माझ्या लहानपणी मला माझ्या अशिक्षित बापानं माझ्या लहानपणी मला जी शिकवण दिली होती तेवढी प्रभावी शिकवण जगातला कोणीही विद्वान प्राध्यापक कधीही देऊ शकला नाही. लहान असताना मला असं वाटायचं की मी ज्या वस्तीत राहत होतो, बकाल वस्तीत राहत होतो, त्या बकाल वस्तीत राहत असताना दररोज हाणामारी चालायची. तिथे जंगल लॉ म्हणतात तसं होतं सगळं, आणि मी चांगल्यापैकी मारामारी करत असे. कारण त्याचं कारण असं होतं की मी पहिल्यांदा ज्यावेळी रडत घरी गेलो, माझ्या बापाने ते पाहिलं, माझ्या बापाने मला कानफाडीत वाजवलं. ते म्हणे, जा, ज्याने तुला मारला असेल ना त्याने 4 दिले असतील, तू 2 तरी दे, रडत रडत घरी यायचं काम नाही. ही जी शिकवणूक दिलेली आहे ती शिकवणूक ही क्रांती अग्रणींच्या शिकवणीशी नातं सांगते. संघर्षाची नांदी तिथे सुरू झाली, आणि त्यानंतर
सुरुवातीला म्हणजे तो आता खरं वाटत नाही कोणाला, पण माझी पहिली अँबिशन काय होती, महत्वाकांक्षा काय होती माहितीये का? माझी पहिली कांक्षा होती दादा व्हायची. म्हणजे त्यावेळी सगळे गँग वरच वातावरण होतं, त्यामुळे आपणही मोठेपणी दादा व्हावं असं वाटायचं. नंतर काही दिवस झाल्यानंतर असं वाटायला लागलं की अरे हे काय खरं नाही दादा वगैरे होणं. आपण ज्याला हिंदी पिक्चर मध्ये इज्जत से रहना म्हणतो तसं आपण चांगलं काम केलं पाहिजे. मग काय करायचं तुम्हाला कल्पना येणार नाही. त्यावेळी परिस्थिती इतकी बिकट होती आणि भविष्य इतकं अंधकारमय दिसत होतं की माझी दुसरी महत्वाकांक्षा पिऊन होण्याची होती. पिऊन म्हणजे कमी पगार मिळाला तरी चालेल, परंतु त्या नोकरीतून कोणी हटवलं नाही पाहिजे, स्थैर्य पाहिजे. त्यानंतर जरा मोठं झाल्यानंतर असं वाटायला लागलं की हे काय खरं नाही, आपण हे करू शकतो. मग शिक्षक व्हावाचं वाटायला लागलं, नंतर प्राध्यापक व्हावाचं वाटायला लागलं. म्हणजे कसं आहे माहितीये का की तुम्ही इथपर्यंत हात आपला पोचतो आहे, जरा टाचावर केलं की अरे इथपर्यंतही पोचतोय, आणखी टाचावर केलं अरे इथपर्यंत सुद्धा पोचतो आहे. असं स्वतःला आपण ओळखत जातो. त्या प्रमाणात असं आपण स्वतःला ओळखत जातो, त्या प्रमाणात त्या प्रकारे स्वतःला आपण रचित केलं पाहिजे. आणि ते करण्याचं काम मी केलं. आणि याच्या मागे शिकवण होती ती डॉक्टर आंबेडकरांची. याच्या मागे शिकवण होती ती डॉक्टर आंबेडकरांची शिकवण माझ्यापर्यंत जी येऊन पोचली होती ती माझ्या बापाच्या माध्यमातून. माझ्या बापानं म्हणजे पु ल देशपांडेंनी माझ्या पुस्तकाबद्दल लिहिलेलं आहे की जर आपल्या मुलांना गावामध्ये गुरं वळायला ठेवलं असतं तर दामू रुंजा जाधव या माणसाला कोणी दोष दिला नसता. त्यावेळची पद्धतच तशी होती. पण त्यांनी वेगळा विचार केला, त्यांनी मुलांना शाळेमध्ये टाकलं. त्या शाळेचाही प्रसंग फार महत्वाचा आहे. तो प्रसंग असा आहे की माझ्या बापाने ठरवलं की मुलांना शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही, शाळेत गेल्याशिवाय आपल्या मुलांचं आयुष्य सुधारणार नाही. पण त्यांनी ते कधी गेले नव्हते, त्यामुळे त्यांना शाळेचं कॅलेंडर वगैरे काय माहित नव्हतं की जून मध्ये शाळा सुरू होते, एप्रिल मध्ये संपते वगैरे वगैरे काहीच माहित नव्हतं. ते मध्येच गेले आणि मुंबईला छबिल्लास नावाची जी मराठी माध्यमाची शाळा आहे त्या शाळेमध्ये गेले ते आणि मुख्याध्यापकाकडे जाऊन भेटले आणि सांगितले का माझ्या मुलाला इथे प्रवेश द्या. तर मुख्याध्यापकाने सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही अमुक महिन्यात येऊन फॉर्म भरा, अमुक महिन्यामध्ये ते ऍडमिशन मिळेल. माझा बाप काय ऐकायला तयार नव्हता, घायाकुतीलाच आला होता. माझा बाबा नाही नाही नाही, माझ्या मुलाला आजपासूनच या शाळेमध्ये प्रवेश पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी करुणा भाकली, पाया पडले, रडले, करुणा भाकली. परंतु ते मुख्याध्यापक म्हणले अहो मला हे नियम सरकारी नियम आहेत, मला काही करता येणार नाही. त्यांनी सांगितलं की काय वाटेल ते करा, पण माझ्या मुलाला इथे प्रवेश द्या. आणि जोपर्यंत म्हणजे माझा बाप रागावला, काही कोणाचंही पाठबळ नाही, धनाचं बळ नाही, कुठल्या राजकीय बळ नाही, कसलंच बळ नाही, तो सर्वसामान्य माणूस व्यक्ती होती. त्यांनी सांगितलं की मी इथे अन्न सत्याग्रह करणार आहे, जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाला शाळेमध्ये प्रवेश देत नाही तोपर्यंत मी इथे अन्न सत्याग्रह करणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. मग त्या मुख्याध्यापकाचं मन द्रवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असं काहीतरी करतो मी, तुम्ही असं करा, तुम्ही सोमवारी या, तुमच्या मुलाला घेऊन या. आणि मग माझ्या बापानं त्याच्या शैलीमध्ये लिहून ठेवलेलं आहे मोडक्या तोडक्या ह्याच्यात. ते म्हणतात की त्या दिवशी मी शाळामध्ये गेलो, मग त्या मोठ्या मास्तरनं एका लहान्या मास्तरला बोलावलं, एका फॉर्मवर माझी सहीन घेतली. माझ्या बापाला इंग्लिशमध्ये सही करता यायची, कारण ते ब्रिटिश फॅमिली बरोबर काम करत होते लहान असताना. त्यांनी सहीन घेतली आणि मग त्या लहान्या मास्तरला सांगितलं या पोराला शाळेमध्ये वर्गात नेऊन घेऊन जा. मग तो हाताला धरून त्याला घेऊन गेला. त्याच्या मागोमाग मी बी गेलो आणि माझ्या बापानं शेवटचं वाक्य लिहून ठेवलेलं आहे, जेव्हा माझ्या पोराला मी वर्गात बसलेलं पाहिलं तेव्हा माझं मन समाधान झालं आणि तेव्हा आमच्या प्रगतीला सुरुवात झाली. तो लहान मुलगा मी नाही, मी तर आमच्या घरात सगळ्यात धाकटा. तो मुलगा म्हणजे ही 1949 सालची गोष्ट आहे. तो लहान मुलगा म्हणजे माझे सगळ्यात ज्येष्ठ बंधू जे डी जाधव, जे आज हयात नाहीत, परंतु तो मुलगा पुढे जाऊन
1964 साली IAS ची परीक्षा पास झाला आणि तो IAS अधिकारी होता आणि सेवानिवृत्त त्यावेळीपर्यंत तो मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाला. हे मला आनंदानं आणि अभिमानानं सांगावं वाटतं. इथे मुद्दा शिक्षणाच्या महात्म्याचा आहे, इथे मुद्दा प्रबोधनाचा आहे, इथे मुद्दा सकारात्मक मानसिकतेचा आहे. आणि ही मानसिकता जी स्वर्गीय GD बापू लाड यांच्याकडे होती त्या अत्यंत प्रभावी आणि सकारात्मक अशा मानसिकतेचा हा भाग आहे. आणि म्हणूनच मला आज अतिशय मनापासून आनंद वाटतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा माझा 76वा पुरस्कार आहे. परंतु इतर पुरस्कारांपेक्षा या पुरस्काराचं माझ्यासाठी मोल खूप जास्त आहे, कारण तो क्रांती अग्रणी स्वर्गीय GD बापू लाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्याच कर्मभूमीमध्ये त्यांच्या 103व्या जन्मदिनी देण्यात येतो आहे. याचा मला अतिशय मनापासून आनंद वाटतो. मी निवड समितीला धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम इतक्या उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.